भावना गुड मॉर्निंग, वेलकम टू बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर तुम्ही पाहू शकता आम्ही आता आज गडमध्ये आहे आणि आज आम्ही चाललो आहे वांद्र्याला. तिकडे काय आहे रे, वॉटरफॉल आहे काहीतरी, ते आता तिकडे चाललो आहे. हे आहे गडचं घर, डोंगराच्या कडेलाच आहे एकदम. कोण नाही भारी वातावरण आहे. हलका हलका पाऊस पडून चाललाय. आम्ही आता बाथरूमला चाललोय, पाहू शकता. हा, एकदम भारी वातावरण आहे भाऊ. डोंगराच्या कडेला ते गडदल आहे. आम्ही आता हे विक्रम शिंदेचं घर आहे, कैलास शिंदे. बघ आईला विचार कर, आईला झोप नाही तुमच्यामुळे रात्रभर. तर मित्रांनो, आम्ही आता नाश्ता केलाय. आम्ही आता निघाले वांद्र्याला, मस्त धबधब्याखाली पोहायला. बघूया तिथं किती पाण्यात जातोय आपण तिकडे. आम्ही निघाले. आईने खूप चांगले, आईने लेवारी आम्हाला जेवण वगैरे केलं. रात्री 2 वाजता जेवण केलं. वरून सकाळचं लवकर उठून पोहे बी केलं. आईने खूप सेवा केली आमची. तर आम्ही निघालोय. खूप भारी वाटलं इकडे येऊन. असंच वातावरण दरवर्षी, म्हणजे उन्हाळा नाहीच पाहिजे यायला, असंच वातावरण पाहिजे. आईचं घर. चला आम्ही चाललो आता वांद्र्याला. भेटू डायरेक्ट वॉटरफॉल होती तिथे डायरेक्ट. नाही पाहू शकता, आम्ही आता वांद्र्यामध्ये आलो आहे. आणि हाच तो वांद्रा, जे काय म्हणतात त्याला, वांद्रा धरण म्हणू शकता का याला, वांद्रा धरण.
भारी आहे. आमची कंपनी आलेली आहे वांद्र्याला. वांद्रा का बांद्रा करणे आले इधर. वांद्रा आमचा मुंबईचा वांद्रा करूया. हे रिसॉर्ट आहे, आम्ही इथेच थांबणार आहे. हा मित्रांनो, एक नंबर वॉटरफॉल. लहान बरोबर कशी खेळतात ते. तुम्ही पाहू शकता आम्ही आता पाण्यात उतरलोय आणि जस्ट आता भिजण्याच्या तयारीमध्ये आहे आम्ही. काय वातावरण आहे राव, असंच वातावरण पाहिजे बरं का. अरे इथं बोर्ड होता ना, आय लव्ह काय वांद्रे होता इथं. मिसिंग आहे ब्रो. नजारा 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 नजारा. दिनेश शेठ, काय सांगू शकाल का, कसं वाटलं तुम्हाला वांद्रे? खूप छान. कधीपासून येत आहे तुम्ही? कधीपासून पहिल्यांदाच आलो मी. हो, एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. हां, थोडं तिकडे तिकडे दाखवा ना, त्या साईडला दाखवा दर्शकांना. लय भारी वातावरण आहे. लय रायडर लोक पण आले बघा, पुढं गाड्या बिड्या त्यांच्या. लय लांबून लांबून लोक आले ना इकडे. आय लव्ह वांद्रे, आय लव्ह वांद्रे. लव इट गाईज. तर भावांनो पाहू शकता आता आम्ही वांद्र्यामध्ये आहे आणि हे वातावरण बघू शकता बॅकग्राऊंडचं. एक नंबर खतरनाक वातावरण. एवढी मजा येते ना, तुम्हाला काय सांगू. तुम्हाला पण यायचं असेल तर या, पण आत्ताच या पावसाळ्यामध्ये या, पावसाळ्यामध्ये या. बघू शकता कसलं भारी वातावरण आहे. आणि आता तर लय पाऊस आला आहे, मोकार पाऊस आला आहे, त्यामुळे आता फोन बंद करायला लागेल आपल्याला. त्यामुळे आपण थोड्या वेळाने भेटूया नक्कीच आपल्या ब्लॉगमध्ये. तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आता आम्ही अख्खं भिजलो आहे, पाऊस आला होता जोरात, पूर्ण भिजलो आहे आणि एकदम भारी वातावरण झालं आहे. तो डोंगराचा बॅकग्राऊंड तुम्ही पाहू शकता. एक नंबर भारी वातावरण झालेलं आहे भावांनो. नक्कीच तुम्ही एकदा आवर्जून भेट द्या वांद्र्याला. आणि धन्यवाद भावांनो. बघू शकता भावना एकदम भारी. बघा ना तुम्ही, काय डगबिग आले. अर्धा डोंगर तर असाच गेलेला आहे पूर्ण. ते झरे बिरे काय आवाज येतोय बाय. इथं रिसॉर्ट पण आहे, इथं स्टे पण करू शकता तुम्ही एकदम नाईट आउट. बघा भावना, हा लुक बघा, तो लुक बघा ना तुम्ही. पाण्या विण्याचं जरा बघा ना कसलं पाणी येतंय. फोन डायरेक्ट पाण्यामध्ये टाकलाय आम्ही डायरेक्ट. बघा इथं काहीतरी स्क्रिप्ट चालू आहे, स्क्रिप्ट चालू आहे आणि व्हिडिओ शूटिंग चालू आहे आमची इथं. एक नंबर आहे. हाताचा आहे ना कापरा चालू आहे. एवढं म्हणजे थंड खूप आहे वातावरण. लय गार असते. काहीतरी रील शूटिंग चालू आहे इथं. आणि स्वप्नील भाऊ तुम्ही इथं पाहू शकता रील शूटिंगसाठी इथं काहीतरी. हा स्वप्नील, ओ माय गॉड बाबू, एक नंबर एक नंबर. बघू शकतात लेडीज लोक किती मजा मस्ती करतात. रील शूटिंग चालू आहे त्यांची सध्या इथं. हा पहिला पाय. आता फोन आहे ना, मी थोडं पाण्यात टाकतो बघा बरं का. फोन आपला पूर्ण वॉटरप्रूफ आहे. गेला बरं का. पूर्ण पाण्यात घातला होता मग फोन, म्हणजे अर्धा टाकला होता, पूर्ण नाही टाकला. तर भावांनो लईच भारी वाटतंय. काल भीमाशंकरला आम्हाला 2 वाजले दर्शनाला येऊन. पण तिथे लेवायचा घालता आम्हाला, एवढं लाईन बिनला गर्दी होती. पण आता इथे एवढं भारी वाटतंय ना, खूप भारी वाटतंय.
तर भावांना आम्ही आता वांद्रावरून निघालोय. मजा आली दिनेश शेठ, मजा आली का नाही? लय मजा आली. हा आता गार नाही वाजत आहे ना, काहीच गार नाही वाजत. पाऊस चाललाय ना. तुम्हाला घ्या पाण्याची गॅरंटी देऊ शकतो, गार नाही वाजणार, काहीच गार नाही वाजणार. फक्त बॉडी हा फक्त दातावर दात आपटणार फक्त, बाकी गार नाही वाजणार. आता हा फॅमिली ब्लॉग आहे आपल्या, त्यामुळे सगळे दिसणार. डोंट वरी, बी हॅप्पी. आता जायचं दुसऱ्या ठिकाणी. आता इथं फार्म हाऊसवर आम्ही थांबतोय. स्वप्नील बाबा आता गेट पाशी थांबलेत, पण त्यांना आत घेत नाही. बघा वॉचमॅन आतून आलेत, वॉचमॅन आलेले आहेत. तर वॉचमॅन यांना आत घेत आहेत. काहीतरी बोलते. काय वाद झाला तुमचा वॉचमॅन सोबत? काय वाद झालाय? काय बोलते ते? तू त्या रूम मध्ये कुठे रूम? तू खालचा उघडा रूम नाही भिले तिथे त्या मातीमध्ये काय कपडे खराब. चलावले काय तेव्हा सुकणारच आहे. चला घरी चलू. सबे चल पाईप मध्ये घेऊ. ए विशाल. तर मित्रांनो आता आम्ही पापळवाडीमध्ये आलेलो आहोत आणि तुम्हाला ते घर दाखवतो, जिथे आम्ही सकाळी आलेलो. घर दाखवतो. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपला इथं संपतोय, कारण की आज आपण सकाळी जसं की इथं बॅक साईडला पाहताय तुम्ही, पापळवाडीला ह्या घरामध्ये आलेलो, पाईटच्या पापळवाडी. आणि इथूनच आपण वांद्र्याला गेलतो, पूर्ण पाण्याची मजा घेतली तिथं. आणि आज आपण परत रिटर्न इथं झालो. इथून आपल्याला आता 5:30 वाजता मुंबईला निघतो आहे आम्ही. तर जर तुम्हाला आजचा वांद्र्याचा ब्लॉग पूर्ण आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि धन्यवाद.